कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारा रंकाळा तलाव सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेला आहे। प्रदूषणामुळे तलावातील हजारो मासे मृत होत असल्याचं चित्र गेल्या 5 ते 6 दिवसापासून तलाव परिसरामध्ये पाहायला मिळत होतं आणि हीच बाब आता महापालिका प्रशासनाने देखील गांभीर्याने घेतल्याचं पाहायला मिळतंय। कारण आजपासून रंकाळा तलावामध्ये घरगुती व्यावसायिक कपडे त्याचबरोबर वाहनं आणि जनावरं धुवायला पूर्णपणे मज्जाव करण्यात आलेला आहे। अशा प्रकारची कृती करताना जर कोण आढळलं तर त्याच्यावर दंडात्मक आणि थेट फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे आणि त्यामुळे उशिरा का असेना महापालिका प्रशासनाला रंकाळा प्रदूषणाबाबत जाग आले असं म्हणावं लागेल। आपण जर बघितलं तर रंकाळा तलावाचा जो संध्यामठ परिसर आहे, तांबट कमानीचा जो परिसर आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कपडे धुणं, जनावरं धुणं, वाहनं धुणं अशा प्रकारचे प्रकार आहेत ते केले जात होते आणि यामुळे तलावाच्या प्रदूषणात भर पडत असल्याचं महापालिकेच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच आजपासून अशा पद्धतीनं जर कोण कृती करताना आढळलं तर त्याच्यावर थेट फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे आणि या सगळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी पहारेकरी देखील आता नेमले जाणार आहेत आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रदूषणामुळे किंवा हे सगळं प्रदूषण थांबायला काहीशी मदत होईल असं म्हणावं लागेल। एका बाजूला ही कृती करत असताना दुसऱ्या बाजूला जे काही सांडपाणी नाल्यांचं मिसळतं या सगळ्या तलावामध्ये ते देखील थांबवण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जाणार आहे। मातीचे बंधारे काही ठिकाणी घातले जाणार आहेत तर काही ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने देखील आता महापालिका प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं ज्या पद्धतीने गेल्या 2 दिवसापासून रंकाळा प्रेमींकडून या सगळ्या प्रदूषणाबाबत संताप व्यक्त केला जात होता ते पाहता आता महापालिकेनं या सगळ्या रंकाळा प्रदूषणाची बाब गांभीर्यानं घेतली आहे असं म्हणावं लागेल। उशिरा का असेना महापालिका प्रशासनाला याबाबत जाग आलेली आहे असं देखील म्हणावं लागेल आणि त्यामुळेच आता जर रंकाळा तलावामध्ये व्यावसायिक वाहनं किंवा व्यावसायिक कपडे, घरगुती कपडे किंवा जनावरं धुताना कोणी आढळलं तर त्याच्यावर थेट फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।